दादा माऊली ना होता पहार दादा पत्रिकात मांग लावला जय 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 करता गाव कुसाळा आत्य दरवरी पुराला देव दादा गेले पहार मित्र मंडळी गाव कुसाला देवा दादा एक रानकी बाई होती महालाला घरात एकटी दारात एकटी माईना होता मैना वतीना आई आई म्हणून आसरा केलं बोलत कुसोरे उगालव बोलत काय सांगू आई तू माझ्या माता सारखी आम्ही वाटचे वाट धरू देवाचे जतर करा आणि मला पळल्या यावा भय पळल्या यावा भय लडके पळल्या पहार मित्र मंडळी माऊली होती तिथं जायची कोणाच्या शेजारी पाजारी मोलमजुरीला जायची कोणाचे भांडे धवायची कोणाला दळण करत लागायची बाळा पोरात केलं बाळ पोरात केलं दादा पोरात खेळायला जाता इकडे जाता तिकडे जाताय देव दादा दादा माऊली मोल मजुरी कमवून आणते पहाच्या रानकी बाईच्या तसे देव दादा दिवसा मागे दिवस काढते भारता सारखे त्या नगरी बजीव बजीव दादा आई म्हणून पहार माऊलीला हाक मारत कारण लहानचे मोठा केला ती कानात सांगते आई शब्द मला सांगायचा नाही तुम्ही माझे पती जसा तसा चेहरा होत चालला कसा माई मार्ग सांगव बोले दादा दिवसामध्ये दिवसाची महिन्याच्या गणती लागती देवा बरेचसे दिवसाच्या ठिकाणी झाले अरे आणखी म्हातारी बाई आसरा करते आणि महिना रोड करव दादा पहार कसा योगाला त्या थोडी पुराणा देव दादा दादा काय करावा आता दादा थोडी राजा देव दादा मला गाव सहागिरी पोतवर सोडी शिपा
हाताखाली घोड्याच्या घोड चाळे हे राजा राजगादीवर पाहता मित्र मंडळी चाफ्याच्या पाड्याचा न्हावीचा इथं येत होता झुलला देवा दादा असा रोज नित्यनेम राजवाड्याला राज कचेरीला कधी शिपाई होते पोलीस पहारा होता आणि त्याचा न्हावी दादा तो मित्र मंडळी त्या नगरीत आलाय राजवाड्याला पहारा चालता चालता गाव कुसावर आणि माऊली महिनावरती पाण्यावर गेले होते आणि पाणी घेऊन येत होते आणि त्यावर हंडा पार शिरवर होता आणि इकडून न्हावी जात होता आई लाडकी महिनावती बोले आई वनात बोले न्हावी दादा दादा महिन्याला न्हाव्याना पाहिला पार मित्र मंडळी या घरामध्ये रानकी म्हातारीच्या घरात गेले देव दादा मुप्पाचा भोगला तिकडच्या कमळ हळदीचा डाबा आरशातली बावली पाण्यातली सावली देव दादा जशी मन केले मित्र मंडळी वल्लाची मन आहे माणसामध्ये न्हावे जनावरात कोल्हा आणि पक्षामध्ये कावळा देवा दादा अशी हे वल्लाची मन आहे तर देवा दादा न्हाव्याना होता एकाच्या दोन गोष्टी मित्र मंडळी राजवाड्यात गेला आणि तेव्हा पाहिला तर तेव्हा अशी स्त्रिया कोण आहे तर जुवानी मध्ये राजवाड्याला राजाला देवा दादा राजाला पाहिला पहार मित्र मंडळी न्हाव्याना एकाचे दोन केले आणि न्हाव्याना जाऊन राजाला भरवला काय का हो राजा तरी कोणीतरी नवीनच जहाज आपल्या गाव कुसाला सुंदरी आहे मी आज पाहिले एवढे दिवस दादाची बिचारी राहतो तिच्या मोल मजुरीने आणि पहाटीच्या पतीला वाढवत होती पण पहा मित्र मंडळी दुष्ट नंदर दिव्य नजर जसा रोज सूर्य उगतो रोज मावळतो तर आपण बुडताना बी पाहावा आणि उगताना बी पाहावा पण दुष्ट नजर दादा दादा आहे तो परिपहा त्याला नजर लावून पहा अशी दिव्य दृष्टी काही काची आहे देवा दादा झुकवण्यावाला पाहिजे तर झुकताय न्हाव्याना होता एकाच्या दोन केला आणि राजाला सांगितला ऐका हो राजा तरी या राजगादीला रंग महालाला महालाला राजा राजा कसं येऊन राहिले राजा 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 तरीची सोबत तुम्हाला राजगादीला शोभा येईल तुमच्या रंग महालाला करा तुमची पट राणी रे राणी रे राणी राणी रे दौडी राजा बोला विला धरी राजा दादा होता पहाड मित्र मंडळी न्हाव्याना होता राजाला भरवला सगळे शिपाई प्रधान होते आणि देवा दादा दादा गाव कुसावर आणि देवा पहाड मित्र मंडळी राजा पहाड दादा पोलीस पाळा सगळे शिपाई घेतले आणि बाळ दादा दादा खेळाया खेळ भाऊ खेळ आणि देवा खेळ अंगणी
दादा बाळाला कळायला लागला पहार मित्र मंडळी दादा मैनावतीचे पती आणि देवा दादा माऊली सती आणि सगळे घालाला राजाची फौज आले हो दादा म्हातारीच्या घरी पहार मित्र मंडळीला कमूल आहे का बाळ आहे याची ओळख नाही फक्त राजाला पट राणी करायची असा हेतू न्हाव्याचा आणि परखानाचा होता राजवाड्याला शोभा येईल राजाची पट राणी ए राजा आपण विधीर देतो देवा देवादादा न्हाव्यानं सांगितलं का प्रधानानं सांगितलं राजा तरी तुम्ही हाताला धरा पण राणी म्हणून शिकारा काळजी करू नका कोणी नाही जीवन आणखी म्हातारीला न्हाव्यानं विचारून घेतला पण बा एक पत्नी आहे हे मात्र बोलणं नाही देवा दादा पहार मित्र मंडळी योगाला धवळे राजाना होता पहार पट राणी म्हणून देवा राजवाड्याला कमी नाही तुला देवा दादा पाळण्यामध्ये आवजा जबटच्या करतील देवा दादा त्या वक्ती राजाला सांगला काय करावा काय नाही इकडे दादा पतिराजला कोण माझा सूड घेईल ये महिना बाई म्हणाला देवा दादा मैनावती पहा मित्र मंडळी मैना मनाला रणते मनात देवा दादा काय घाला आला पतिराज माझे लहान रस नाही त्याला आणि काही उपट राणी मैनावतीला मारत झुरच्या महालाला त्या वक्ती पहार राजाला सांगितलं मैनावतीला ऐकले धन्या 6 महिन्याची वड द्या देव तुम्ही धनी मी राणे पण माझ्या महालाला महार माऊली काही बोल दादा महिना 7 सालाच्या दामोदारीवर झुरक्या महालाला ठेवले पण देवदादा मी पट राणी होईल पण महाराज 6 महिना आणि येऊ मंदिर मंदिर पहार दादा कोणती 6 महिना होती त्या धवळी राजाच्या महाराला कोणी कुलपा लावले महाराला
देवा दादा दादा हा महिन्याचा पती पहार मित्र मंडळी बापना भजे काका नाही चलता नात नाही गोत नाही कोणी कोणी नाही बाळ रे नजर भाव रे देवा दादा परधानाला होता त्या रानके बाईकडे घरी गेली आणि न्हाव्याला त्यांना शोधावा काढला हा बाळ कोण आहे ते बाई बरोबर होते बरेचसे दिवस वापर राहिले मग मजुरी करून पण ती कोणी नाही पण आहे कुठली नाही कुठली हे भाऊ मला बी सांगता येणार नाही आणि देवाची राजवाड्याला ठेवले पण हा तिचा मुलगा आहे तर कोण आहे हे बी मला सांगता येणार नाही हे बाळा कोणी कोणी या नाही भाऊ कोणी नाही रे महिनावती सात तालाच्या दामोदारी होते दादा धुरके मला काय करू कोणत्या तोंडाला बोलू देवा दादा दादा मला धुरक्या महाराला कोंडून ठेवला या थंडी दुश्मन राजाना हे धन्या त्या न्हाव्यानं आणि मित्रमंडळी प्रधानांना विचार केला हा मुलगा हे कोण आहे देव पुराव्याची धन होईल मग याला दादा दादा का कुसामधून शेजारी बाजारी चांगला कोणी पाणी देऊ नका याला बाळाला कोणी अन्न देऊ नका हे बाळा भाव देवा दादा बाळाला पहार महिनावतीच्या पतीला पोटी लागल्या भूकामुखी लागल्या ताना ओळख नाही पाळत नाही देवा अन्नाचा हा पिंड आहे अन्न नाही पाणी नाही देवा शोक दादा माझ्या माता बघलीत या पहार महिन्याच्या पत्नीला अन्न नाही पाणी नाही आया येईल मोर तुझी वेळ वेळ माझ्या माईला दादा महिन्यामध्ये सात तालाच्या दामोदारीवर वाटाणा वरून पाहते बाळ दादा महिन्याचा पती असा कालबंदाला केलेला जात आहे त्याचे दाराची जात आहे त्या दार लावत आहे त्याचे दाराची जात आहे दार लावत आहे अन्न मागत आहे पाणी मागत आहे प्रधानाला न्हाव्याना केलंय कवार राजवाड्याच्या कालबंदाला इकडे जात आहे तिकडे जात आहे आई आई करत आहे जेव्हा काय करावा काय नाही कष्ट कोरडा पडलाय अन्न नाही पाणी नाही आई आई देवा दादा रगना करत हे बाळा तुझी वेळ
दादा अन्न पाण्यावाचून दादा कोणी पाणी देत नाही अन्न नाही पहार मित्र मंडळी दादा दादा बाळ होता आणि देवाच्या काठ बंदाला हे बाळा बाळ गेला कोमा मधी हो अन्न गेला माझा बाळणार दादा महिनावर नजरा लावते पण तेव्हा काय करावं कोणत्या कुलपा लावल्या देवन झुरक्या मालाला ठेवले महिन्याचा पती देवा दादा दादा मृत्यू झाला म्हणून बाळ कोमात गेला हे राजा अरे प्रधान काही बोल दादा मित्र मंडळी महिन्याला धुरक्या मालातून नजराला न्हाव्यानं आणि प्रधानांना व्यक्ती काढली राजाला सांगितला कोणीतरी पुरावा अशी उद्या लहानच्या मोठा होईल याच्या पुन्हा महिना करो आणि देवा दादा नष्ट पुरावा दे उद्या राजाला घाला ये मृत्युमुखी पडला देवा दादा सरी शिपांना चांगला फुलं पुष्प घ्या लग्नाचे फुलं घ्या गंगा जिरावा देवादादा प्राणाशी गेलाय देवादादा आपल्या देवाचा परमान पहार मित्र मंडळी गंगेवर नेला तुला कृष्ण दादा सन्नाचे वृक्षाचे लाकडं आणले देवादादा चिता आणि मित्र मंडळी चिंता जसा दादा आपले सोनू पाटील गंगा तिरेवर चिता रचली आणि चितेवर पिरीत ठेवतो अरे चिताने आपल्याला लागते चिंता गंगा तीरावर संघ आहे पाटणा ज्याचा संघ आहे दादा कावेरी गोदावरी नर्मदा तीर्थ यंत्रा दादा दादा अशा आहे देव दादा पुण्य पवित्र जे आहे देव त्या तीरावर निघे आणि दादा सन्नाच्या लाकडाची दादा दादा चिता रचली आणि चित्तीवर मित्र मंडळी फिरीत ठेवले देव दादा दादा महिना होती दादा मित्र मंडळी गाय वासरा साठी उंबरडा फोडते आयची महिनावती जवळ सुना गंगावर दादा दादा परीत यात्रा पहार मित्र मंडळी दादा दादा वाय पाय मित्र मंडळी सगळे राज्य पर्य सगळे शिपाय दादा दादा चित्तेवर पिढीत ठेवले महिन्याच्या पतीची आणि महिन्याना धावा केला आणि कशी आठवण आली आणि तो तिडेला वनस्पतीचा अग्नीचा खडा आणि त्या बाई जवळ जवळ अग्नीचा खडा होता बाईला होताना त्या कडी कुलपाला लावला बहार मित्र मंडळी बहार कडी कुलपाचा पाणी झाला
बाळाच्या माळीवरून दादा कडी कुलपा दादा महिना कडी कुलपाचा पाणी करते वनस्पतीचा खडा लावते अग्नीसारखा खडा देव दादा पाणी होतो सगळे दरवाजा मोकळे करून काच बंदाला 10 महिना दादा कंबर बसला हे महिना अयपतीचा धावा दादा पोलीस पहारा मित्र मंडळी न्हावे आणि प्रधानांना चला म्हणलं की आगना लावा देव दादा आगना लावले महिना पती धाकीचे वरे नवघ्या दादा महिना वसे आया गेले गंगा देवा दादा अग्नीना पहाड चित्तेला येला है दौड्या दादा महिनावती होती आणि तेव्हा गुडघ्यावड्या पाण्याच्या गंगा तीरावर गेले आणि हात जोडलं पाया पडला अग्नीना चिता येले देवा दादा गंगेला सांगला तू सती मी सती माझा पती अग्नी हुंबामध्ये आहे हे गंगा माता आदर्शाच्या केसाला दखाव देवा दादा माझ्या पतीला धोका दिला त्याच्या सत्तेने सुद्धा जीवाला जीव दे पण गंगा माता तुला साथी सागराची आण आहे वाच माझा पती महिना मी लैव सतीव सतीव सती सतीव महिनावती भली बोलावा बोलाना गंगावती देवा दादा पहार मित्र मंडळी आगना होती माऊलीना होती दादा पाणी घेतला 7 वेळा त्या गंगेमध्ये सोडलाय देवा आग्नावती पहार मित्र मंडळी थंडी झाले देवा दादा अग्नी त्याची झुळूक आले आग्नावती वरून गेले महिनाचा पती हरवाड्याला पाय बाजूला दादा पतीची प्रीत पहार मित्र मंडळी दादा बाहेर आली आग्नावती ओढून गेले देवा दादा महिनाना सांगितला नावे आणि प्रधान राज्य पहार तुमचा राजवाडा या धवळी पुराचा काही चोराची नाही माझा पती आहे कसा याला मृत्यू आला सकाळच्या फेरीत गेला हो गेला देवा दादा माझ्या पतीला जर जीवदान मिळला तर बरा नंतर चंडाळा सुद्धा सूड घेईल मला बरा धवळी राजा नाही तुम्हावर भांडून जमलं तर माझा महिना सांगू नका रे नका रे नका बोला
देवा दादा 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 धनेची आहे काही चोराची नाही हे माझे पती आहे हातचा टोळा जीवाचा टोळा गळ्याचा मनी जीवाचा धनी कुंकुची शोभा लहानच्या मोठा केला देवा तो हाताच्या पोळासारखा आरोग्याची सेवा केलं देवा दादा पहारा मित्र मंडळी महिना वतीना होता दादा पतीच्या पाया पडले आणि देवा दादा पीठ खांद्यावर ठेवले राजा करता पहारा मित्र मंडळी सुना घेते वरच्या पावतो आरोग्यवना दारुजवना फुफ्फुसाना भिंद्रीतपणा देवा दादा पतीचा शोक करते पतीचा ध्यान करते आरोग्यवाची चिंतन कर देवा दादा दादा सूर्य आयरानामध्ये गेले पहार मित्र मंडळी गार सावलीला वडाच्या पहार बसले आणि देवा दादा उश्यावर मांडी ठेवले देवा उशी मांडी दिले आता हवा घाले ते सेवा कर दादा सेवा करते जसा माणूस पहार मित्र मंडळी माझे गुरु माऊली कृपाचे भाऊ आहेत माझे तांब्याचे पाड्याचे माझे भाऊ देवा माळकऱ्याचे आणि देवा ध्यानाला बसतात देवा गुरुचा ध्यान करतात तशी माऊली ध्यान कर उशी मांडी दिले संकट पडली ध्यानाला बसले तशी दादा ध्यानामुळे जशी होऊन गेले आणि देवाचा संकटामध्ये आणि देवाचा धावा घेतला त्या ढवळे गिराला महादेवाला स्वप्न पडला झोपेमध्ये देव डचकून उठला पार्वती सांगली अहो देवा काय झाला नाही म्हणे दुःखाचा डोंगर झाला देवा स्वप्न फार वाईट दिसला कोणी भक्तावर संकट पडले हो पडले देवा दादा दादा म्हणून पहार मित्र मंडळ देवाचा ध्यान केला देवाला होता संकटामध्ये आणि देवाना होता ढवळा नंदी काढला नंदेवर दादा सुवार झाला एक दंडा घेतला अमृत कुर्त्या घेतल्या मूर्ती केला पार्वती सांगते देवा मला बी घेवा देवा दादा दोन्ही देवता होते पर ढवळे नंदेवर बसले सुवार झाले दादा दादा नंद होता वनाच्या छाई त्या जुन्या वनाला परब्या वड खाली
दादा डोळे लागून गेले ध्यान करता करता देवाचा भाव आणि पिता पतीचा भाव त्या ठिकाणी युगाचा महादेव आणि पार्वती आले देव दादा 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 बाळाला होता दादा अमृताचे अंघोळ घातले देव दादा अमृत पुढच्या देव दादा दादा होत्या मुखामध्ये सोडल्या महिनाचा पती अरे मंडळी सजीवन केला हो अंत्यवनावती रे अरे राजा देवा दादा मित्र मंडळी जीवन केला हे स्वतः शोष वाढला देवा दादा दादा महिना होती ना आणि त्याचा होता बार ध्यान महिन्याचा लागला होता याची निद्रा दादा दादा भांडले आणि आरोळी पहाड देव होते दादा दादा जिवंत झाला आणि देव होते अर्पित झाले महिनाचा पती जिवंत झाला हाक मारा लागला देवा दादा दादा महिना होते डोळे उघडले आणि देवा देवा हे धन्या तुम्ही धनी मी तुमची राणी आणि मला सांगू नको माऊली बोल 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 देवाची करणी मित्रमंडळी देवाची करणी नारळात पाणी हे देवाची घडमोड आहे याचा उपचारला खडकी आपला मरत नाही देवा देवाची साया भाव देवाची सत्य भगवती देवा दादा धन्या तुम्ही धनी मी तुमची राणी दादा दोन्ही देवता बाळ मित्र मंडळी दादा दादा झाले देव तिकडे प्रकाश पडता अरे तिकडे दोन्ही देवता ही देवता धनी दौराने लेके होताने हातचा तुळा जीवाचा जोडा गळ्याचा मनी जीवाचा धन्य ये धन्या काय खांदू तुम्हाला तर आताच्या घोडा सारखा संतांचा पाळ केला केला देवा दादा मावळच्या खंडाला पहार मित्रमंडळी जशी गुजरात बामदरीने आपले सर हात दादा महाराज अशा बामदरीसाठी राखोस खंड होता देवा राक्षस खंडाला तिथं जोंधळी पूर्णगिरी होती तो जोंधळी राजे जोंधळी पुराला पुराला बाऊर कसं योग सगळा गाव पूस बांधेल होता जसा मित्रमंडळी आपण सार कंपाऊंड करतो असा गाव पुसाला सगळा बांधलेला होता तिथं दादा राक्षसांचा राज्य होता आणि एक लाव तिथली होती रोज माणूस काही काही नुकसान करत होते देवा दादा अशी दिवसामाग दिवस जाते म्हणून राजाला सगळा गाव पुसाला याला दादा दादा आज कोणी दिवस गेला
कोणी राक्षस येऊ नये आजी बंदोबस्त झाली मित्रमंडळी आजची महिनावती आणि तिचा पती पहार मित्रमंडळी बापना भट्या काकाना सुद्धा नाच नाही गोत नाही देवा ओळख ना पाळत कोणी नाही या दोन्ही देवता येळचे पहारी गेली गाव कुच बंद झालेला आटोप लागलेला आज मंडळी जागा नाही हो नाही या ठिकाणी पैठणीचा इला ठेवला होता जो लाव मारी त्याला मात्र 10 आरती काठी फोडून राज्य मिळी आणि देवाच्या हळदीवर त्याची होती एक राजा महाराजाची मुलगी हळदावती काठी म्हणून राज्याचे हे मुलगी त्याच्या संग लग्न लावते असा पैनीचा विडा ठेवला त्या जोंधळी पुराला कोणी उचलत नाही पैनीचा विडा हो विडा देवा दादा मी राजा कुठून येतो तर बंदोबस्ती होत नाही मग देवा रोज नुकसान होते रोज लाव येऊन आणि पहार मित्र माणसाला करायचे ते सगळ्याला पोरा दोरा ढोरा बोरा लेकरा बाळात मार बनले सगळ्याला करा ठोकतो देव म्हणजे राजा आहे कायदा आहे कशाला आहे म्हणून दादा भर जुवानीत माझी मुलगी आहे असा जाहीर केलाय म्हणून दादा नगरीमध्ये पहार मित्र मंडळी प्रधान होता आणि प्रधानाचा मुलगा होता देवा दादा त्यांना पैनीचा इडा उचलला आणि देवा दादा काळे पाण्याचा खर्ग घेतला आम्ही मारीन लावर लावर देवा दोन्ही देवता 11-12 वाजेपोत पहार मित्र मंडळीच्या गाव कुसामध्ये 12 आळ्या 32 गड्या प्रधानाचा पोऱ्या खर्च घेऊन देवा दादा इथे तो 11 वाजेपोत जेमतेम फेऱ्या मारल्या आणि जाऊन प्रधान वाड्याला झोपून पडला देवा दादा इकडं पहार ह्या दोन्ही देवता बापना भट्या काकाना तुमचा नाच नाही गोत नाही ओळख नाही पाळत कोणी नाही आणि गाव कुसात फाटक लागला दिवस बुडला का बाग जायचा कोणी नाही या देवा टायमाना दादा गाव कुसाला गेले जायला रस्ता नाही मन देवा देवीचा मंदिर होता अरे दोन्ही देवता देवा कुठलाही आधार नाही मित्र मंडळी मग त्या होती दोन्ही देवता त्या देवाच्या मंदिरामध्ये गेली देवीचा मंदिर होता दोन्ही देवता देवा काय करायचं आपल्याला ह्या देवाच्या भरोश्यावर बापना भट्या काकाना सुद्धा नाच नाही गोठना कोणी ओळख ना पाळत नाही जायला आतमध्ये रस्ता नाही गाव खूप बंद झाला आहे देव दादा पहारा प्रधानाचा पोरला 11 वाजेपोत गणती ठेवली आणि जाऊन घरी झोपून घेतलाय देवा इकडं 12 वाजले चूल बांगडी झाले लावा जाया लागले
हरिपुराच्या भूत फिर फिर त्या दोंधळी पुराला कंपनी करेल गावाला 10,000 तारखा कोणाचा गावपूस बांधलेला होता. अरे मध्ये जायला परवेश नाही. सगळ्याला 10,000 भीती होती. एकटा तुला कोटपा लावली कोणी आत बाहेर निघत नाही. देवा इतका धाक होता. महिनावतीची झापती आजच्या देवीच्या मंदिरावर मित्र मंडळी झाले. सून बांगडी झाले. कोणी घालत नाही खेळायला नाही. सून बांगडीला आणि दोन्ही देवता त्या देवीच्या मागे राहिले. देवा दादा पोचल्यावानी महिनावती चेहरी देवा पतीला माझ्या गुणाच्या गावाला जर कधी अर्ध्या लाव लागली मित्र मंडळी कुठं कुठं खाणार नाही. देवदादा लाव होती मंदिराकडे जा. या दोन्ही देवताची वरा घालायचे आणि देवाला मंदिराला येडा दिला. महिनाला होता या मंदिराचा फाटक बंद केला हो केला धन्याली मरणाची वेळ देवा दादा महिनावरती मित्र मंडळी जो अग्नीचा खडा वनस्पतीचा होता धन्यावर नोंदले होते. हे धन्या हिमात बांधा. देवा हा राक्षस आपल्याला खाईल. लाव मारा हिमात करा. सारखं वागारे देवा दादा त्या वक्ती पार हिमात बांधली. दादा मरतात सारखे झाले. आणि फुटाची शांती मरताना जर त्याला डोळ्यात चक्रावाने फिरवत हे धन्या मारा मारा लावर लावर दादा चक्रासारखे डोळत फिरवतून दादा हिमात देते महिनावती. आता लाव कहाणा मारायची. महिनावतीला तो याद आला. मारून लग्नाचा खरगर महिनावतीना पहार मित्र मंडळी लाव मारायचा. दादा माऊलीना होता पहा मांडीमध्ये सवा हाताचा गुप्त खरग मांडीमध्ये ठेवला होता. ना माऊलीना होता पहार मित्र मंडळी आमच्या नखानाचा मांडी चिरली. मित्र मंडळी तो पहार काळे पाण्याचा खरग
वर्ग काढला गुप्त ठेवला तपार मांडी होती वनस्पतीच्या खड्याना दक्षिण सचिव होऊन गेले हाती धन्याला हात जोडले पाया पडले धन्या आपला खरगे हे जुना चल घर लग्न दादा माझी साथ तुम्हाला तुझी साथ मला लहान मित्र मंडळीने रात्रीचा टाइम सुन बांगडीचा झालाय दादा लाव खिडकीतून हात घालते इकडून हात घालते दरवाजा बंद केला तिथून दरवाजातून हात घालते हे धन्या मारा मारा लावर जीवाला जीव देणारी महिना पहा धन्याच्या आणि जहाजाला लावाला होता जहाजाला इना होते हात धरले जहाजाला जायना खरगाचा ताल गेले महिना होते हरपाळाला होती लावरे सुरे महिनावरती वरती जहाजाचा फाट उघडला तोने देवता हे धन्या मारा जायला खरग चालवला तो घाच्या मदतीना मारले लावर दादा लाव मारले पहाड मित्र मंडळी रक्तामध्ये दादा खरग रक्तामध्ये भांबार झाला देवा दादा महिनावतीना पहाड मित्र मंडळी होता हे धन्या माझ्या गुणाच्या धन्या लाव मारलेला होता शिरवत ढेकेला पहाड मित्र मंडळी महिनावरती नाव होता आणि ते लावचा रक्त होता त्या धन्याला तिळा दिला आणि त्याचा नाव रंगून देव ठेवला ठेवला रक्तामध्ये आंघोळ केले दादा रक्ताचा तिला महिनावरतीना तिला आजपासून धन्या तुमचा नाव रंगून देव आणि तुम्ही धनी तुमची राणे माऊली बोले ना बोल बोल माझ्या गुणाच्या धन्या देवा दादा महिनावरतीना चांगला ऐका रे माझ्या गुणाच्या धन्या या लावची जीभ कापा या लावचे डोकं कापा हे धन्या अरे काही सैन्याने ठेवा बोले बोले नवे वदी रे वदी सती गत्र घेरा योगे वदी रे वदी वदी देवा दादा पहाड मित्र मंडळी लावची होती जीभ कापली लावचा होता नाक कापला लावची डोकं कापले देवाच्या मंदिरात समोर बाटकाची दादा तलवारीला खड्डा खाल्ला आणि मंडळी तिथं सैन्याने ठेवल्या ठेवल्या
देवा दादा दादा पहार मित्र मंडळी 4 पहारा रात्र निघून गेले. देवा दादा मोठी पहाट झाले. उमड्याच्या पुताला बांध दिलाय. विकड्या किरोळ्या करती वनी मोर्चा हो वरती. 4 वाजले 5 वाजले. प्रधानाचा पोऱ्या जागा दादा दादा देवा दादा बाराळ्या 32 गड्या फिरता फिरता पुढं उचलून आला. मग देवीचे मंदिराकडे आला आणि पाहिला तर रक्ताचा लोट गेलाय. देवा दादा प्रधानाचे पोऱ्या नव्हता मित्र मंडळीचे रक्ताच्या खरगमा ठेवला. अरे धडक धडक करतो रगत गळतो. आणि देवा दादा दादा निघाला. पहाड मी लाव मारले मंडळी उठा. मी लाव मारली प्रधानाच्या पोऱ्याला. अरे तुमची पिढा हटून दादा प्रधानाच्या पोह्याचा कौतुक मित्र मंडळी कर्गमा ठेवला. आता या दोन्ही देवतावरती मग उजडत आला. कानी गेली बापना होत्या काकाना दुसरा नाही. देवा दादा ये होता पार कर्गमा ठेवलाय. प्रधानाच्या पोह्याला नो घेतलेली अडचण जात नाही. अरे मी लाव मारली मंडळी उठा. आता तुमचा काळ हातवला. आता सुखी म्हणा. आता करत करत पहाराज वाड्याच्या माझे प्रधानाच्या घरी गेला. तेव्हा प्रधान होता जागा झाला. तेव्हा त्याचा राजपोषण घालायचं त्या शिवेल होता. एक पायातच घातला लपगरीला. हे प्रधानाचे बापाला बाप नाही का प्रधानाचा पोळ्या आणि त्याचा बाप लपगरला. तेव्हा त्याचा राजपोषण घाला गेला तर एक पायात घालतो. एक पायाचा हात घालतो. तेव्हा दादा औषध आला. आणि आला मोठा कौतुक माझ्या पोऱ्यांना लाव मारती. आता राजा मी येई भाई हो. माझा पार दोघं जण गुलाम गोष्टी करो. ही मुलगी माझे पोऱ्याला. अरे खरी माझा पोऱ्या दादा लाल 1 लाख जमीन मोदर मोदर दादा प्रधानाचा पोऱ्या पहाड दादा प्रधान काका भाऊराज वाड्याला. तेव्हा तिकडून येता येता एक न्हावी येत होता. ते ना पाहिला तुझ्या उंची लावून जातं पन्ने होता. आणि राजा तर मुलगी देणार होता. मग ते नावी होता. त्या दोस्तीतून भाऊ सुरका आणला. आणि तेव्हा रक्तात मान ठेवला. आता वरण धरू राजवाड्याला गेला गेला इकडून प्रधानाच्या पोराला येऊन न्हावी राजवाड्याला पहिलेच पाहिला जाऊन म्हणलाय. राजा जरी उठा उठा हळदावरती मुलगी संगत माझा लगेन करा. माझा सूर कमी समजू नका. हे पट्ट्याला मार दे लावर न्हाव्याचा कौतुक राजाचे कन्या हळदावरती माझ्या संघ राजाला सांगतो न्हावी लग्न करून दे. चौघ्याचं हे दोघं बापले त्याची फौज. प्रधानाने त्याला पोऱ्या रगत गडत आहे. काळ्या पाण्याचा खर्ग. हे राजा घरी उठा. खरोखर माझा पोऱ्या रे पोऱ्या Thank you.
लाव मी मारली लावी सांगतो लाव मी मारली आणि मला ते गाव सुद्धा देतो नाव्याची प्रधानाचे पोऱ्याची मोठी भांडी दादा म्हणून वाचा राग होता तर ते राजाची सुद्धी नाव्याला राग हलता आणि नाव्याची शेंडी सुद्धी ठेव काय नाव्याला त्या राजाला शेंडी सुद्धी ठेवली नसती वाचा राग देवा दादा न्याय बसत नाही खरी काय दादा दोघांचा वाचनाला नावे सांगत तुम्ही लाव मारली आणि दादा प्रधानाचा बोऱ्या सांगत तुम्ही लाव मारली प्रधान सांगत तू दादा राजा तरी हे नाव्याचा ऐकू नका अरे माझा बोऱ्या रातभर झोपला नाही तुम्ही जे पहिली जाईला उचलल्यापासून 8-15 दिवस जागतात आहे पण जनावाचं चांगलं तर हवा वाघ भरा एखादा दारूवाल्या झाला तर तू बी आईवडलाचा नाव कोणाचा बोऱ्याचं ते पाटलाचा तू बी नावच निघतो मग मी प्रधान आहे माझ्या पोऱ्याला लाव मारली माझा नाव पुढे येतो रे येतो रे येतो नाव पुढे देवदादा महिन्यावरती रंगुल देव राजवाड्याला मोठा भांडण न दादा देवा मोठा भांडण